नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लंगड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार. या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सामान्य कास्तकार बांधवांनो, सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा कास्तकार बांधवांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या म्हणजे तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार. जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये होऊ घातलेली या ठिकाणी तुरीची आवक व त्याचा त्या ठिकाणी होणारा तुरीच्या भावावरील परिणाम या सगळ्यांचं चित्र बघूयात. त्यानंतर आपल्याला स्पष्ट समजेल की फेब्रुवारी महिन्यात तुरीचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढणार आणि या तेजीमध्ये मग व मंदीमध्ये म्हणजे आपल्याला तेजी येणार की मंदी बघावं लागेल. यानुसार फेब्रुवारी महिन्यात तूर विकायची का नाही विकायची हे सुद्धा आपण या ठिकाणी ठरवू शकतो. सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये आता तुरीची आवक बऱ्यापैकी सुरू झाली. सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर तुरीचा बाजारभाव 6,600 पासून 7,300च्या दरम्यान. सरकारनं दिलेला जो हमी बाजारभाव आहे तो आहे 7,550 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे सरकारच्या हमी भावापेक्षा तुरीचा भाव कमी आहे. मग कास्तकार बांधवांचा प्रश्न आहे की फेब्रुवारी महिन्यात तुरीचा बाजारभाव हमी भावाच्या वर येऊ शकतो का? तर बघा, फेब्रुवारी महिना अवकेचा महिना मानला जातो. याच्यामुळं ही जी बाजारभाव पातळी ही अशाच पद्धतीनं टिकून राहू शकते. ना याच्यामध्ये तेजी येणार ना मंदी येणार. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात तुरीचा बाजारभाव 6,600 ते 7,400च्या दरम्यान राहण्याची शक्यता 100% आहे. याबद्दल काहीच दुमत नाही. आता मग विक्रीचं कसं करायचं हे पण समजून सांगतो. बघा, ज्यांना फेब्रुवारी महिन्यात तूर विकायची आहे, पैशाची आवश्यकता आहे, त्यांना या ठिकाणी खुल्या बाजारात तूर विक्री करून अजिबात फायदा होणार नाही. म्हणून तुम्ही तुमचा मोर्चा डायरेक्ट सरकारकडे वळवा आणि सरकारच्या हमी भाव केंद्रावरती आपण आपली तूर 7,550 रुपये प्रति क्विंटलने या ठिकाणी विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होईल आणि तुरीचा बाजारभाव एप्रिल महिन्यानंतरच हमी भावाच्या वरी येऊ शकतो असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत. तर हे होतं आपल्या प्रश्नाचं एक थेट उत्तर की फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढू शकतो तुरीचा बाजारभाव. भविष्यात देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अचूक व आपल्याला ॲक्युरेट माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.